रिअल इस्टेट व्यवसायात भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखाची मागणी. मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडून पैशाची मागणी. एका भक्तानं 50,000 रुपये दिले आणि नंतर फसवणूक झाल्याचं आलं लक्षात. आर्थिक फसवणूक व जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रिअल इस्टेट व्यवसायात भरभराट आणायची असेल तर पूजा अर्चा केली पाहिजे असं सांगून मनोहर मामा भोसले या भोंदूबाबानं 2 लाख रुपयांची कसबे नामक भक्ताकडे मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्तानं 50,000 रुपये मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडे दिले. 50,000 रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले व विशाल वाघमारे या 2 जणांवर आर्थिक फसवणूक, जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यामध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकानं मनोहर भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली आहे. 2021 मध्ये मनोहर भोसले यांच्यावर आर्थिक फसवणूक व बलात्काराचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि भोसले जवळपास 1.5 ते 2 महिने जेलमध्ये होता. अलीकडच्या काळात अनेक राजकीय नेत्यांच्या सोबत त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. याचाच पोलीस ठाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप शिंदेंनी. एकीकडे राज्यभरात अशोक खरा जो की भोंदून राज्यभराचं जे आहे ते चर्चेचा विषय ठरत असताना एकीकडे अशोक खराचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डुवाडी पोलिसांनी मात्र या मनोहर भोसलेला जो की भोंदू मनोहर भोसले अनेक दिवसापासून चर्चेत होता. मागील काही वर्षापूर्वी या भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते अटक करण्यात आलं होतं. श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी आज पुण्यामधून अटक केलं. आणि आपण जर पाहिलं तर सध्या कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण कुर्डुवाडी पोलिसांच्या इमारतीमध्ये या पोलीस ठाण्याच्या आपण जर पाहिलं तर याच इमारतीमधील याच रूममध्ये जे आहे ते भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते ताब्यात घेऊन ठेवण्यात आल्याचं चित्र एकीकडे पाहायला मिळतं. एकीकडे आपण पाहिलं असेल तर भोंदू अशोक खराचं प्रकरण राज्यभरात गाजतंय. दुसरीकडे भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी पुणे येथून अटक केलंय. आणि भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या तक्रारीवरून कुर्डुवाडी पोलिसांनी ज्या आलेल्या वरून थेट जे आहे ते मनोहर भोसलेला पुण्यामधून अटक करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कुर्डुवाडी पोलिसांनी याच रूममध्ये जे आहे ते भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते ताब्यात घेऊन कुलूपबंद असलेल्या रूममध्ये जे आहे ते ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे राज्यभरात अशोक खराचं प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मनोहर भोसलेला जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं श्रद्धेचा बाजार मांडणारे अनेक भोंदू महाराज जे आहे ते महाराष्ट्रभरात चर्चेत येताना पाहायला मिळतात. मागील 4 वर्षापूर्वी याच भोंदू मनोहर भोसलेला जे आहे ते पुणे पोलिसांनी फलटणमधून अटक करण्यात आलं होतं. खरं अर्थानं आपण जर पाहिलं तर अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून हा भोंदू मनोहर भोसले जो आहे तो पुण्यामध्ये वास्तव्यास होता. आणि एकीकडे तक्रार आल्यानंतर मात्र कुर्डुवाडी पोलिसांनी तत्परतेनं या मनोहर भोसलेला पुण्यामधून अटक केल्याचं पाहायला मिळते. आणि कुर्डुवाडी पोलिसांनी याच रूममध्ये जे आहेत ते ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं कुर्डुवाडी पोलीस असतील, ज्या पद्धतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले अतुल कुलकर्णी असतील, या भोंदूगिरीच्या अजून आणखी काय तपासात उलगडे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन आशिषसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर.